मैत्रिणींनो, आपण मागच्या भागात छाती 16 इंच आणि उंची 10 इंचचं झबल्याचं मापाचं तुम्हाला मी प्रमाण दिलं होतं. आता ते हे मी कापलंय आणि त्याचे हे दोन भाग आहे. त्यापैकी हा भाग आहे, हा मागचा भाग आहे, हा पुढचा भाग आहे. आता मी हे कपडा कटिंग कसं करणार ते तुम्हाला दाखवते. बस कट केलं ते चालेल. हे दोन पीस मी आपल्या कपड्याच्या उलट्या बाजूला ठेवलेले आहेत. कपडा ह्याचा किती लागेल, आपली उंची 10 आहे ना, तर प्लस 11 घ्यायचं. 11 आणि 11 22 इंचाचा कपडा आणि आपली रुंदी आपण 6 घेतली आहे, त्याच्या 2 इंच फक्त जास्त कापड ठेवायचं, तेवढंच कापड लागतं. हां, तसं मी त्याप्रमाणे आता इथे बसवलेले आहे कपडा. आणि मी खडूने आकार घेते. आणि हा बघा, खडूने आकार घेताना आपल्याला हा चॉक वापरायचा आहे खडूचा. याला मास्टर चॉक म्हणतात. आणि त्याप्रमाणे आता मी हा आकार करते संपूर्ण. आणि हा आपला पुढचा भाग आहे, हा मागचा भाग आहे. एवढं लक्षात ठेवा, दोन भाग असतात. तुम्हाला मी तो फरक पण सांगणार आहे. कटिंग करून झाल्याला कपडा कसा दिसतो तो कटिंग केल्यावर तुम्हाला दाखवते. ओके, आता हे मी मार्क करून घेतलं. आता कटिंग करताना नेहमी आपण मार्क केलं आहे ना, ते आपल्याला दिसेल. आपला खडूचा मार्क आहे ना, ते आपल्याला दिसेल. अशा पद्धतीने आपल्याला कटिंग करायचे. मार्कवर कटिंग करायचं नाही, म्हणजे ती आपल्याला शिवण करायला मिळते तेवढीच. आणि छोट्या कपड्यांना 1/2 इंचाचीच शिवण लागते, त्यांना जास्त शिवण लागत नाही. म्हणून आपण मार्क केलेल्या कपड्यावर आपण कटिंग करतोय, हे पक्क ध्यानात ठेवा. नाहीतर तुमचा कपडा शिवून झाल्यानंतर कमी जास्त होऊ शकतो. त्याप्रमाणे इकडे नीट लक्ष द्या आणि कटिंग करते तिथे. हा माझा पुढचा भाग कटिंग झाला. त्याचप्रमाणे मी आता मागचा भाग कटिंग करणार आहे. आणि दोन्हीतला फरक तुम्हाला मी दाखवणार आहे. कपडा काय फरक असतो तो ते फक्त लक्षात ठेवा. ओके, हा आपला मागचा भाग मी करते कटिंग. ही आपली छोटी छोटी फ्रॉक आहेत ना, ते तुम्हाला उरलेल्या कपड्यात पण तुमचं होऊ शकतं. त्यासाठी उरलेले कपडे टाकू नका, त्याची फॅशन पण छान होते. तेही तुम्हाला मी दाखवणार आहे. त्यामुळे कपडा जास्त वेस्टेज करायचा नाही. आता हे दोन्ही तुम्हाला भाग सेम दिसतात आहे, बरोबर ना. आता आपण मी पुढच्या भागाला काय करणार आहे, त्याच्यामध्ये आपल्याला हा गळ्याचा फक्त भाग कटिंग करायचा आहे. हा भाग हा मी केला, बरोबर. आणि नंतर हा आपला मुंड्याचा भाग आहे, तो पण मी आपली पेन्सिलची रेषा दिसेल, कटिंग आपलं दिसेल ह्याच पद्धतीने करायचं. त्याच्या कटिंगवर करायचं नाही. हे बघा, म्हणजे हा फरक आला ना लक्षात. आता हा आपण असाच कापणार आहे सेम, आणि तो आपला मग पुढचा भाग तयार होईल. मी मार्किंग करून घेतले, ते कटिंग करते. ओके, आता हे मी दोन्ही भाग काढून दाखवते. आता तुम्ही पेपरचं पण कटिंग बघा आणि हे पण बघा. आता ह्याच्यामध्ये पण तुम्हाला फरक जाणून येईल. हा बघा,
हा फरक आहे, हा पुढच्या भागाचा आहे, म्हणून मी इथे पुढचा भाग तुम्ही लिहून ठेवा, पुढचा भाग. आणि हा आपला मागचा भाग आहे. भाग असं. हे कटिंग आपलं पेपरचं झालं. आता हे कटिंग पण जरा हे लक्ष द्या इथे. हे बघा, हा कपडा मी उलटा घेतला, तो आता मी सरळ केला. सरळ केल्यानंतर त्याच्यावर आता मी हा कपडा बसवणार आहे. हा बघा, उलट्यावर सुलटा, हे लक्षात ठेवा बस. हे बघा, आता तुम्हाला फरक निश्चित लक्षात येईल पटकन की आपला हे कसं आहे. आणि हे जमलं कसं, ह्याला बटन नाही आहे, हुक नाही आहे, काही आहे, डायरेक्ट घालायचे. आणि हे तुम्ही 3 महिन्यापर्यंतही वापरू शकता. हे झाल्यानंतर आता आपल्याला काय करायचं आहे, हे दोन्ही व्यवस्थित जुळून आता शिवण आहे ना आपलं, ते आपलं इकडे येणार आहे. हे बघा, आता मी शिवण जे करणार आहे ना, ते 1/2 इंचाचंच घ्यायचं, जास्त घ्यायचं नाही छोट्या मुलांना. त्यामुळे शिवण 1/2 इंचाचं घेऊन मी अशी शिलाई करणार आहे प्रत्येक ठिकाणी. हां, हे बस. मैत्रिणींनो, तुम्हाला माझे आता मी व्हिडिओ दाखवते तो आवडला तर शेअर करा, सबस्क्राईब करा आणि लाईक करा. म्हणजे मला व्हिडिओ दाखवायला एक नवीन उमेद मिळेल. आणि पुढच्या वेळेला आपण नवीन भाग तुम्हाला मी सुरुवात दाखवेन. नवीन भागाचं मी काही जॅकेट दाखवेन, टोपरं दाखवेन, आता निकर दाखवेन, छोट्या बाळाचं ते दाखवणार आहे.